सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो तुमची फिजिकल टेस्ट आणि सायकोलॉजी टेस्ट अपकमिंग आहे महाजनकोमध्ये, आणि खूप सारे डाऊट्स तुमचे येत होते. व्हिडिओच्या खाली पण होते आणि टेलिग्रामवर पण होते, आणि मे बी तुम्ही पण फेस करत असाल ते सेमच डाऊट. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे इन केस तुम्ही फिजिकल आणि सायकोलॉजी टेस्टसाठी क्वालिफाय झालेले असाल महाजनको ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी. बट हा व्हिडिओ चालू करण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आपल्याकडे JSOचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर आपण कॉल करून बघूया तर कॉल करून इन केस उचलला पण पाहिजे तो. आता तुमच्यासाठी एवढा एफर्ट घेत आहे तर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मग काही फायदा होणार नाही, आणि मग मी व्हिडिओ काही बनवणार नाही. तुम्ही म्हणा एक्झाम झाल्यावर व्हिडिओ पाहिजे पण कोणाला, ठीक आहे, ते पण असू शकते. करून बघू. आता एवढं सारं केलंच आहे, एकदम का 2 तुकडे होऊन जाऊ द्या. हॅलो, हां साहेब. हॅलो, हां साहेब, कुणाल वाडमकर बोलतो. तुम्हाला मेसेज केलेला, तुम्ही फ्री आहे का आता? हॅलो हॅलो हां साहेब, आवाज येतोय? साहेब, थोडे फ्री असेल तर काही क्वेश्चन्स होते मुलांचे, ते विचारायचे होते. एक 5 मिनिटं थांबलो, 5 मिनिटं कामच जरा, मी फोन करतो लगेच. ठीक आहे, चालेल, काही विषय. ओके साहेब, हां ठीक आहे, धन्यवाद. 5 मिनिटांना करतो म्हणते कॉल. अरे असं थोडंसं बोला लागते, नाही तर सांगता का तुम्ही? ठीक आहे, तुमचे जेवढे पण क्वेश्चन्स आहे मी लिहून घेतलेले आहे. याच्या व्यतिरिक्त आता पुन्हा काही विचारू नका रे, ठीक आहे? एक वेळेस जे आहे तुम्हाला म्हटलं 2-3 दिवसाचा टाइम दिला तुम्हाला की द्या म्हणून क्वेश्चन्स, पण तेच घिसेपिटे क्वेश्चन्स होते, ते पण मी काढून घेतले. आता पुन्हा क्वेश्चन्स पाठवजा नका, पहिलं सांगून देतो. एक वेळेस आता मी रिक्वेस्ट करू शकतो, पुन्हा कोणी एंटरटेनमेंट करणार नाही ना, त्यांची पण लाईफ असतं. तर मी करू शकतो, माझी हॉबीज आहे ते, म्हणजे माझी इच्छा आहे करायची. पुढच्या व्यक्तीची असेल नसेल आपल्याला थोडी माहिती असते, आहे ना? सो समजून घ्या थोडस. हॅलो, हा साहेब, आहे ना आता? विचारू ना थोडं. हो, मी पारसलाच होतो साहेब. मी भेटलो पण असेल तुम्हाला आधी. हा सर, ते आता सपोज आता म्हणजे फिजिकल साठी वेगवेगळे हे आहे ना, रनिंग आहे, वेट वगैरे आहे. सपोज मग त्याच्यामध्ये आता वेट तो उचलू शकला नाही तर मग आणखी एक चान्स देतो का त्यांना? वेट उचलू शकला नाही तर चान्स म्हणजे समजलं मला. म्हणजे मेन डाऊट तर असाच आहे की जो वेट आहे ना 50 kgचा शोल्डरवर न्यायला लागतो, तर ते मग ते 40 kg 50 kg ते मग स्वतः उचला लागते का कोणी उचलून देतात? ते उचलून दिलं होतं आमच्याकडे, उचलून दिलेले होते. कसं माहिती का, आता 40 किलो वजन म्हणजे काही जास्त नसतं. हो, ते तर आहे. तर कसं माहिती का, इथं उचलून देतील खांद्यावर तुम्हाला, ओके, किंवा तुम्हाला उचलावं लागेल, तिथं दोन्हीची तयारी ठेवा म्हणा. कसं माहिती का, आता कॉम्पिटिशन नुसार एलिमिनेट करायसाठी ते मग आता काही करू शकतात तिथं. नाही, मुलांसाठी 50 kg आहे. मुलांचा तर एवढा प्रश्न नाही राहत, पण मुलींना 40 kg आहे ना, ते म्हणत होते. 40 kg काही नाही मुलींसाठी, काही जास्त उचलू शकता. ओके, म्हणजे उचलायला लावू शकतात. तुमच्या वेळेस कसं होतं, दिलं होतं का उचलून? मग ते खांद्यावर दिलं होतं उचलून आम्हाला. दिलं होतं उचलून? नाही, स्वतः उचलून घेतलं होतं. स्वतःच उचललं होतं ना? हा, ठीक आहे. तर तो तर एक क्वेश्चन झाला की स्वतःलाच उचलावा लागेल. आणि ते रोप क्लाइम्बिंग मध्ये मग तो त्यांचं म्हणणं होतं रोप कोणता असते बा, असं नायलॉन का कसा असतो? हे बघा, आता तुम्ही एखादे CISF किंवा आर्मीची जिथं हे होते ना समजा ट्रेनिंग वगैरे, तिथे गेले का तुम्ही? हे बघा, आपली नारळाची झाडाची जी दोरी बनते ना झाडवाली, तर त्याची राहते 70-80 mm ची राहते. ओके. 70-80 mm ची राहते, चांगली जाड राहते ती, आपल्या मनगटासारखी, आणि मनगटापेक्षा बारीक राहते आपल्या. पण ज्यावेळेस आपण हाताने पकडतो चांगली ग्रीप बसते त्याने. ओके. तर ती साईजची दोरी राहते. पण कसं माहिती का, बारीक रोप प्रॅक्टिस केली ना, आपली शोल्डर मजबूत होता, आपला स्ट्रेंथ स्टॅमिना जास्त राहतो, त्याच्यामुळे ते आपण त्यावेळेस तिथं आपलं सहज होऊन जातो. ओके, म्हणजे ते नारळाची दोरी असते असंच. आणि ग्रीप चांगली बसते. ग्रीप चांगली बसते, ती मोठी दोरी असते, कारण त्या नारळाच्या दोरीला ग्रीप साठीच बनवलेली असते. ओके. बाकीचं रेशीमची दोरी म्हणा किंवा मग ती नायलॉनची दोरी म्हणा, तिच्यात कसं हात सटकतात, लाल होतात, त्रास होतो ना, तसं नाही.
ठीक आहे, ठीक आहे. चालेल सर. आणि सर हे टॅटू वगैरेच मेन्शन नाही केलं आहे, तर फिजिकलसाठी टॅटू असला तर प्रॉब्लेम झाले का मग? कशाचा टॅटू? नाही नाही नाही, त्याचं त्याचं काय विषय? टॅटू टॅटू वगैरेच कसं नाही माहिती आहे का? ना? नाही नाही, टॅटूचा काही प्रॉब्लेम नाही. टॅटूचा याचा काही विषय नाही. नाही, नाही. आर्मी टॅटू हा वगैरे मध्ये तुमच्या नसतात ना तसं म्हणून. आर्मी मध्ये कधी असतं माहिती का, ते ट्रेनिंग मध्ये बघा, ट्रेनिंग मध्ये कसं हातात ब्रासलेट असेल, हं, अंगठी असेल हं. किंवा समजा गळ्यात काही असेल, ते काढायला का लावतं माहिती का? ते सेफ्टीसाठी काढायला लावतात. ओके. म्हणजे समजा एखादा वेपन हँडल करतोय आणि आणखी अटकली जोरात आणि त्याच्यात समजा ते वेपन कसं काही ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक राहतात आहे की नाही? हो. आणि आणखी म्हणा काही गळ्यातलं म्हणा किंवा ब्रासलेट अटकलं तर बोटाला इजा होऊ शकते, एखादी बोट पण तुटू शकतं, काही होऊ शकतं ना. हं, हं. त्याच्यासाठी ते ट्रेनिंगच्या वेळेस ते काढायला म्हणजे ते घालूच नका म्हणतात ते. ओके, ओके. म्हणजे टॅटूचा असा काही डाग स्पेसिफिक प्रॉब्लेम नाही आहे इथे. टॅटूला काही प्रॉब्लेम नाही ना. टॅटूमुळे तुम्हाला हार्म नाही होऊ शकत ना. म्हणजे ते अडथळा निर्माण होतो तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला. ओके, ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. आणि त्याला करू शकतो ना. आणि मेन अजून असा डाऊट आहे सर, हे सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये काय घेतात ते नेमकं मेन्शन नाही आहे, तर त्याच्यात काय असते? तुम्ही याची बँकेची प्रॅक्टिस केली का? बँकेची एक्झाम दिलाय का? कशाचे, बँकेचा? हा, बँक बँक हा, बँक दिलेला आहे. LIC, GIC, IBPS. हो, हो, हो. हा, त्याच्यामध्ये हायर रिझनिंग नावाचा एक प्रकार असतो बघा. बँकिंग लेवलची रिझनिंग असं? हायर रिझनिंग मध्ये हा प्रकारच वेगळा आहे. रिझनिंग म्हणजे ते तिथं कसं म्हणजे तुमची प्रॅक्टिकॅबिलिटी तपासतात. म्हणजे एखाद्या सिच्युएशनच्या टुवर्ड्स तुम्ही किती प्रॅक्टिकेबल आहात, प्रॅक्टिकेबल किती तुमची. ओके, ओके. तसे क्वेश्चन्स असतात तिथं, म्हणजे तुमचं डिसिजन पॉवर वगैरे. मग त्या टाईपच थोडे जास्त त्या टाईपच राहतं ते. ओके. आणि त्याच्यात रिझनिंगचे क्वेश्चन बी नसू शकतात बरं का. रिझनिंगचे क्वेश्चन्स पण असू शकतात. हा, पण ते त्या टाईपचे राहतात क्वेश्चन. म्हणजे त्याच्यात कसं माहिती का, की तुम्ही सहसा तुम्ही मेंटली फिट आहात का, तर त्याच्यावर तुमची ना मेंटल ॲबिलिटी कळते. ओके. म्हणजे सर एखादा क्वेश्चन सांगू शकता का कसा आहे तर? फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट, आपला रोडवर ऍक्सिडेंट झाला. हा. तुमचे सिच्युएशन तुमच्या समोर आहे, तर तुम्हाला 4 ऑप्शन देतात की या पर्यायापैकी तुमचं काय डिसिजन असेल किंवा तुम्ही काय कराल. ओके, ओके. असं. हा. म्हणजे ते कसं कसं माहिती का, सिच्युएशनल क्वेश्चन असतात ते. हा, सिच्युएशन बेस्ड सपोज क्वेश्चन. एखाद्या ठिकाणी फायरचा हे झालं, ऍक्सिडेंट झाला, फायर ऍक्सिडेंट झाला. ओके. हा, किंवा तिथं फायर ऍक्सिडेंट झाला आणि ते फायर समजा इलेक्ट्रिसिटीमुळे लागली, तर मग तिथं ऑप्शन देतात तुम्हाला, तुम्ही काय कराल. ओके, तर ते ओके. कसं माहिती का, कॉमन सेन्स प्लस तुमचं सेन्स, आपलं काय म्हणतो आपण त्याला, प्रेझेन्स ऑफ माइंड. ओके, कॉमन सेन्स, प्रेझेन्स ऑफ माइंड प्लस तुम्ही प्रेशर हँडल करण्याची किती हे तुमच्या प्रॅक्टिस, त्या टाईपचा राहतो तुम्ही. ओके, ओके साहेब. म्हणजे त्याच्यात असं करेक्ट इनकरेक्ट असं काही नाही आहे, काही म्हणजे जे 1-2 ऑप्शन राहते ते करेक्टच असू शकते, असंच ना? हो नाही, त्याच्यापैकी एक दोन ऑप्शन, एखादा ऑप्शनच करेक्ट राहील, ते हा. तुम्हाला हे करता येईल पाहिजे. ओके, 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 ते ओके. तिथून समजून जातं. मी काय म्हणतो, तिथून आहे ना ते जो क्वेश्चन येतो ना, थोडं कसं आहे माहिती का, मुलांना आहे ना सरळ आहे ना त्याची प्रॅक्टिस करायला लावतो. म्हणजे कसं की त्याचा, मी जे सांगितलं ना, बँकिंग मध्ये जो हा जो पार्ट आहे ना आपल्याला, तुम्हाला सांगितलं मी, हा कसा आहे माहिती का, हा एकदम हाय लेवलची रिझनिंग. म्हणजे समजा रिझनिंग एक प्रकार आहे आपल्याकडे. रिझनिंग नंतर मग समजा त्याच्या पुढचं म्हणजे ऍडव्हान्स रिझनिंग. ओके. तर एवढा ऍडव्हान्स पण नाही विचारणार, कारण हे एवढी ग्रुप 3 ची टेस्ट आहे, तर थोडं नॉर्मल राहील, पण म्हणजे त्या टाईपचे राहतील क्वेश्चन. ओके. हा. ओके, ओके. ठीक आहे, ठीक. सर हे फिजिकलला आता डॉक्युमेंट्स वगैरे मागतात, तर त्याच्यात काही स्पेसिफिक तुम्ही मेन्शन करू शकता की डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही हे असू द्या, म्हणजे बरं राहील बा, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नाही होणार असं काही? हे बघा, त्यांनी जे डॉक्युमेंट मागितले हा. त्याची परिपूर्ती करा तुम्ही, ते सफिशियंट आहे, तेच पाहिजे त्यांना. एक्स्ट्रा कसं राहतं माहिती का, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा प्रकार कसा राहतो, त्यांना शिल्लक पण नाही पाहिजे, कमी पण नाही पाहिजे डॉक्युमेंट, हे तेवढेच पाहिजे, हे तेच घेतात. ओके, ओके. जेवढं सांगितलं तेवढं घेऊन जायचं. बरं. आणि ते मेडिकल सर्टिफिकेट मध्ये सर जनरल एक्झामिनेशन आहे, ते सिस्टमॅटिक एक्झामिनेशन आहे आणि एक्सरे ऑफ चेस्ट आहे. ते सिस्टमॅटिक एक्झामिनेशन म्हणजे काय असते नेमकं? त्याचं मला एवढं डिटेल सांगता येणार नाही, पण ते तिथे मेडिकल सर्टिफिकेट आहे ना, हा. ते याच्यासाठी फिजिकल टेस्ट वाले घेतात तुमच्याकडनं, कारण की इन केस तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना काही जर झालं तुम्हाला, ओके. हा, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे कसं माहिती का, ते प्रूफ राहतं किंवा कसं आहे की हा मेडिकली फिट होता म्हणून आम्ही याचं फिजिकल टेस्ट घेतली. ओके, 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 ओके. म्हणजे तुमची हा, फिटनेस. ते नॉमिनल आहे. ते काय करा तुम्ही, LNT MBBS किंवा MD डॉक्टर किंवा तुमचा जो आपलं PHC राहतं हा, ना हा, लोकल, हा. तिथं MBBS डॉक्टर त्याचे तो फटाफट लिहून देतो. फिजिकल टेस्ट सांगायची त्याला, तो लिहून देतो, तो ते घेऊन जायचं, त्याचा काही विषय नाही. ओके. तुमचं मेडिकल कधी होतं, ज्यावेळेस तुम्हाला जॉईनिंग भेटते ना, तुमची ऑर्डर येते, हा, हा.
फॉर एक्झाम्पल समजा आता मला एखादं एक्सपायर पॉवर स्टेशन दिलं तर तिथं मला मेडिकल करायला लागतं, तिथं मग ते एक्सरे टेस्ट वगैरे स्पायरोमेट्री करायला लागतं. ओके ओके. हा सर, हे आणि हे सिटअप्स पुलअप्स वगैरे मध्ये सपोज ते झालंच नाही, म्हणजे आपल्या इकडून झालं नाही, म्हणजे आपण थकलेलो असलो तर मग एखादा चान्स देणार का तेव्हाच कट करून टाका? तेव्हा कसं आहे माहिती का, इव्हेंट मध्ये ना थोडं गॅप देतात ते, थोडा 5-10 मिनिटाचं तुम्हाला वेस्ट देतात, असं नाही की लगेच पटापट करायचे तुम्हाला. म्हणजे सहज सांगायची गोष्ट नाही, नोटिफिकेशन मध्ये टाइम लिमिट दिलेली नाही. आता त्याला चॅलेंज करू शकता तुम्ही, टाइम लिमिट दिलेली ना तर ते वेळ देतील तुम्हाला, वेळ देतात तुम्हाला. ओके ओके ओके, ठीक आहे सर. त्यानंतर जर पाहिलं तर हा म्हणजे 24/7 आहे ना, की सॅटर्डे संडे ऑफ असते याच्यात आपल्या जॉब मध्ये, जेएसओ मध्ये? नाही, आता हे कसं म्हणजे सहज जनरेशन इलेक्ट्रिसिटी, हो ते तर आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन ही 24 तास चालू होती. हो ते तर आहे. स्टाफ पण 24 तास लागेल. हो ओके, स्टाफ 24 तास लागेल तर मी शिफ्ट मध्ये ड्युटी असतात. हो हो. तर 8 घंट्याला माणूस बदलतो. 8 घंट्याला माणूस बदलतो, त्याच्यामुळे कसं तुम्हाला हप्त्यातली एक सुट्टी असते फक्त. ओके. हा, तुम्हाला रेग्युलर डेला तुम्हाला 8 तास तुम्हाला ड्युटी करायची. बरोबर बरोबर, ठीक आहे चालेल. आणि सर हे परमनंटच आहे ना हा जॉब, आता कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही आहे ना? नाही, परमनंट जॉब आहे. 58 इयर्स पर्यंत राहील ना? सॉरी, 58 इयर्स पर्यंत राहील ना ही ड्युटी? हा, म्हणजे ते आता कसं माहिती का, हे कंपनी टू कंपनी व्हॅरी नाही, हे जे गव्हर्नमेंट ठरवून देते इयर ऑफ म्हणजे काय रिटायरमेंटचं येईल म्हणजे काय म्हणतो आपण तुमचा क्रायटेरिया. हा, ते 58 इयर्स असेल ना मग सर? हा ना, 58 इयर तेच राहील. हा साहेब, मग असं काही असते का, आता सपोज एखाद्याची पोस्टिंग झाली प्लांट मध्ये तर म्हणजे, आणि त्याच्या घरापाशीच आहे, तर तो म्हणजे कायम राहू शकतो का म्हणजे तिथंच, की त्याला प्रमोशन वर दुसरीकडे पाठवून येतच आहे ना? दुसरीकडे पाठवतात ना त्याला. हा, म्हणजे असं म्हणजे असं कंपल्सरी म्हणजे असं करू नाही शकत ना तो, की तिथंच राहायचं आहे बा, मला घरापाशीच आता भेटलेली आहे पोस्टिंग तर? कसं राहतं म्हणजे का, कसं राहतं माहिती का, आता आपल्याकडे 6 वर्षासाठी घंटे होता. ओके. 6 वर्षानंतर ट्रान्सफर म्हणजे कसं आहे, जावंच लागतं दुसरीकडे. म्हणजे ते हा, म्हणजे मॅक्झिमम 6 वर्ष एका जागी राहू शकतो तो. आणि मग दुसरीकडे 6 वर्ष काढल्यावर पुन्हा मग त्या प्लांटला येऊ शकतो का 6 वर्षासाठी पुन्हा एकदा? हा, तसं करता येईल. आणि सर हे आता आपल्याकडे जनको फक्त मुंबईमध्ये उरणच आहे ना प्लांट, तर तिथे पण जेएसओ वगैरे लागतच असतील ना, तर मुंबईला पोस्टिंग भेटेल ना मग? जिथं जिथं ऍप्लिकेबिलिटी आहे, जेएसओची पोस्टची आवश्यकता आहे, हा तिथं तिथं लागतो. हा, तर मुंबईला पण लागेलच ना सर, प्लांट आहे तर? हो, मी काय म्हणतोय की जिथं सिक्युरिटीची गरज आहे तिथं लागेल, असे प्लांट आहे जिथं जेएसओची गरज नाही तिथं नाही लागेल. ओके ओके ओके. आणि सर ते विजनचं जे म्हटलं होतं आधी 6x6 वगैरे, तर ते आता ह्या फिजिकल मध्ये चेक होणार का ते मग फायनल डीव्हीच्या वेळेचा जो मेडिकल राहते तेव्हा होणार? तुमच्यासाठी होल्ड ओव्हर करून ठेवलंय मला, आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करून आले यार, सबस्क्राईब करून घ्या. केलं का? सबस्क्राईब करून घ्या यार, एकदम सबस्क्रायबर वाढत नाही माझी, एवढी मदत करते यार. जेवढे मला क्वेश्चन्स होते तेवढे ऑलमोस्ट विचारले, आता 1-2च राहिले आहेत, ते पण कन्फर्म करून घेऊ बस. मग तुम्ही काय करणार, लाईक करून जा व्हिडिओला आणि शेअर पण करून द्या तुमच्या मित्रांना, ठीक आहे ना? किती वेळ होल्डवर आहे तेव्हा. हॅलो, हा साहेब. साहेब मग तेच म्हणत होतो की विजनचं नंतरच होणार ना, आणि ते म्हणजे सपोज आता विजनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांना तो रिझॉल्व्ह करायसाठी काही टाइम मागितला तर देणार का मग ते फायनल डीव्हीच्या वेळेस? देतील ना? ओके ओके ओके. आता बस सर एक लास्टचाच क्वेश्चन आहे सर, आता सपोज आता तुमच्या प्लांट मध्ये जिथं पण आहे पोस्टिंग वगैरे, मग त्या प्लांट मध्येच राहा लागेल का, की तुम्ही कुठे बाहेर राहून रूम करून अपडाऊन वगैरे करू शकता? अपडाऊन करू शकता, पण ते कसं आहे माहिती का, सेक्शन मध्ये कसं राहतं, आपल्या शिफ्ट मध्ये राहते ना ड्युट्या. हो, जवळपास राहिलेलं चांगलं राहतं. ओके 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 ओके, ठीक आहे साहेब. ओके ओके ओके, बस साहेब हेच होते काही डाऊट्स, म्हणजे कसं राहते हे याच्यात मेन्शन होते ना पर्सनली, म्हणजे इन्क्लूड नव्हते. हा, तर हे थोडे थोडेच होते, छोटे छोटेच राहते, पण कसं राहते ते एक वेळेस क्लिअर कट असलं तर बरं राहते ना. हा, त्यामुळे मी विचारलं. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ दिला. हा,
सर मला इकडे वाशी झोन म्हणजे मुंबईमध्ये भेटलेली आहे पोस्टिंग. मी अमरावतीचा. चालेल साहेब, चालेल ना साहेब, काही असलं तर करा कॉन्टॅक्ट. हा इकडे मुंबईला आले म्हणजे नेऊन जा, इकडे भेटूयात. हो 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 चालेल ना साहेब, या ना भेटूयात. हा हा खूप खूप धन्यवाद साहेब. हा हा चालेल, धन्यवाद. तो कैसा लगा गाइस? झालं समाधान. आता जेवढे क्वेश्चन्स होते युनिक तेवढे पूर्ण विचारले, आता पुन्हा विचारायचं नाही, कारण की मी एक तर आता महाजनको मध्ये नाही आहे आणि हे वाली जे पोस्ट आहे त्याच्यावर मी काम करत नाही आहे. फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, मार्केटमध्ये माहिती नव्हती म्हणून मी हे सगळं केलं तुमच्या भल्यासाठी किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी. तर आता तुम्ही बऱ्यापैकी करून घे ना, आणि आय होप तुमचे पूर्ण बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झाले असेल. तुमच्यासाठी मी होल्डवर पण ठेवला गेलो आणि ठीक आहे, तुमच्यासाठी करू शकतो एवढं. आणि तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. या 3 गोष्टी करू शकता, ज्या की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हार्डली तुम्हाला 1 मिनिट पण नाही लागणार. सो प्लीज डू शेअर, सबस्क्राईब अँड लाईक दिस व्हिडिओ. आणि भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.